नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आम्ही सकाळी चाललो हॉस्पिटलला, तर 9व्या महिन्याची सोनोग्राफी करण्याकरता। तर चला तिथे गेलो, तुम्हाला दाखवतो। तर खूप उशीर झाला आहे, आता निघायचं आवरलं ना? आवरलं आता जायचं। तर चला, खूप उशीर झाला म्हणून उन्हाच्या आत जाऊन यावं। तर रिपोर्टमध्ये काय आहे ते तुम्हाला आलो दाखवतो। शेवटची सोनोग्राफी नाही 9व्या महिन्यातली। तर चला, आता वाजलेले आहे 7:30-8 वाजत आले आणि आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो सोनोग्राफी करायला। तर थोडा उशीरच झाला, गर्दी असल्यामुळं, सोमवार होता ना आज। तर आलो घरी, गायांचं पण आवरलं आणि आज छानपैकी असं मसाली वांग केलंय, ते पण दाखवतो। नवीन आली आता। तर छानपैकी वांग झालेलं आहे, मसाला वांग। दादांना केलंय झिरक, ते वांग खायचं नाही, त्याच्यामुळे बोटाला लागलंय ना, त्याच्यामुळं त्याच्यामुळे ते तुटाक बसले, त्यांना चालत नाही वांग, टाके टाकेले ना बोटाला, त्याच्यामुळं इकडे बसलो आम्ही आता जेवायला हवेशीर बाहेर। रिपोर्ट ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू आता, नाही का? हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचे आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर आता सकाळचे 8 वाजले आणि आत्ताच सगळं आवरून झालंय, म्हणजे गायांचं सगळं आवरून झालं बाहेरचं, आणि चहा नाश्ता पण झाला। तर आता मी स्वयंपाकाची तयारी करते। तर म्हटलं चला थोडीशी व्हिडिओ घेऊ। आणि काल आम्ही म्हणजे 9व्या महिन्यातली सोनोग्राफी करण्यासाठी गेलो होतो। तर भरपूर उशीर झाला, कारण की भरपूर नंबर असतात सोनोग्राफीसाठी आणि भरपूर वेळ पण जातो, त्यामुळे आमचा पूर्ण दिवस गेला। आणि तिथून येऊन परत गायांचं मग आवरावं लागतं, कारण की मग गायांना चारा वगैरे आणावा लागतो, गाय पिळायच्या। तर संध्याकाळी उशीर झाल्यामुळे त्यानंतर काही व्हिडिओज घेतली नाही, आणि म्हणजे रिपोर्ट वगैरे दाखवायची होती, तिची काही व्हिडिओज नाही घेतली। मग तर ते रिपोर्ट मी तुम्हाला आता दाखवते, 9व्या महिन्यातली सोनोग्राफीची। त्यानंतर सोनोग्राफी करून आल्यानंतर आम्ही थोडंसं नाराजच झालो, कारण की झालं असं की आता रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की बाळाचं वजन कमी आहे, किंवा बाळाला रक्तपुरवठा पण व्यवस्थित होऊ नाही राहिला, तर तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल म्हणे लोणीला। तर त्यासाठी डॉक्टर बोलले की बाळाचं वजन कमी आहे आणि तुम्हाला ह्या महिन्यात भरपूर अशी काळजी घ्यावी लागेल, वजन कमी, त्याला रक्तपुरवठा पण व्यवस्थित होऊ नाही राहिला बाळाला। आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे गर्भपिशवी आहे ना, त्यात पाणी पण कमी आहे म्हणे तुमचं। तर आम्ही सोनोग्राफी करण्यासाठी लोणीला गेलो होतो, तर तिथल्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं। आणि त्यानंतर आमची इकडं प्रायव्हेट डॉक्टरांकडे पण ट्रीटमेंट चालू आहे, तर त्या डॉक्टरांनी पण सांगितलं की रिपोर्टमध्ये काय आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे सगळं सांगितलं व्यवस्थित। तर ते पण बोलले की तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल। आता बघू, ॲडमिट व्हावं लागणारच आहे, कारण की डॉक्टरांनी सांगितले बाळाला रक्तपुरवठा व्यवस्थित होऊ नाही राहिला, त्यामुळे तुम्ही नंतरून जे काळजी घेण्यापेक्षा, म्हणजे आपण काय म्हणतो ना, बाळाचं वजन कमी असल्यानंतर त्याला काचीत ठेवलं जातं, तर त्यापेक्षा तुम्ही आधीच 1 महिना, आता तुमच्या हातामध्ये 1 महिना तुम्हाला काय काळजी घ्यायची तेवढी भरपूर काळजी घ्यायची, म्हणजे बाळाचं वजन पण वाढवायचं, आणि बाळाची आणि माझी कशी काळजी घ्यायची ते पण ते सांगणार आहे। हे बघा रिपोर्ट। तर लोणीला गेलो होतो आम्ही, डॉक्टर विखे पाटील, प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी। तर सगळ्यात आधी आपल्याला केस पेपर काढावा लागतो, तर केस पेपर काढला होता आम्ही। त्यानंतर इथं सुरुवातीला आपलं वजन आणि हाईट आपली म्हणजे तिथं नोंद करून घेतात। तर हे बघा माझी हाईट आणि वेट, माझं वजन 44 आत्ता चालू आहे, कारण 9वा महिना चालू आहे। 9व्या महिन्यामध्ये वजन 44च आहे, डॉक्टर बोलले वजन पण वाढलं पाहिजे। आणि त्यानंतर इकडं कार्ड बनवते ते लोणीला गेल्यानंतर, 9व्या महिना चालू असला का कार्ड बनवतात, तर हे कार्ड पण बनवलं त्यांनी। हे बघा, प्रसूती व स्त्रीरोग विभाग, तर हे कार्ड पण बनवते ते, कार्ड पण बनवून दिले। त्यानंतर सोनोग्राफी रिपोर्ट आहे। तर हे बघा, 9व्या महिन्यातली कलर सोनोग्राफी करायला सांगितली होती आम्हाला, तर ती केली आम्ही काल। बाळाचं वजन भरपूर कमी सांगितलं आहे त्यांनी। आणि त्यानंतर इकडे पहिले रक्तलघवी रिपोर्ट पण काढायला लावले होते आम्हाला, तर रक्तलघवी रिपोर्ट नॉर्मल आहे डॉक्टर बोलले। त्यानंतर आपल्या डॉक्टरांची प्रायव्हेट जे डॉक्टर राहते आपले, तर त्यांची ट्रीटमेंट चालू राहते, तर ती हे
पावती आहे त्यांच्या. त्यानंतर इकडे परत 5व्या महिन्यातली कलर सोनोग्राफी केली होती, तर ती सोनोग्राफीचे रिपोर्ट आहे. त्यावेळेस पण बोलले होते 5व्या महिन्यात की बाळाचं वजन कमी आहे, तुम्ही वजन वाढवा. हे बघा दाखवते. पाचव्या महिन्यात पण रक्तलघवी रिपोर्ट काढावा, म्हणजे काढायला सांगितले होते आम्हाला, ते पण काढले होते. त्यानंतर इकडं तिसऱ्या महिन्यातली पण सोनोग्राफी रिपोर्ट. तर अशा प्रकारे रिपोर्ट्स आलेले आहे. तर थोडं काळजी करण्यासारखंच हे डॉक्टर बोलले. आणि आता आम्हाला परत जायचं आहे हॉस्पिटलला, दवाखान्यात लोणीला.